करताय की 16 फेब्रुवारीला हे पत्र आहे, पण त्यापूर्वी सुद्धा असा प्रयत्न झालेला होता का? कारण तुम्ही एकूणच अजितदादांचा अपघात हे सगळं षडयंत्र होतं असा तुमचा आरोप आहे. तर हे पत्र लिहिणं हे सुद्धा पूर्वनियोजित होतं का? हेच तर मी तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ॲक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे कुठं ना कुठंतरी हे आधीच सेटिंग झालं होतं का? आधीच बैठक झाली होती का? आधीच चर्चा झाली होती का? आणि मग तिथं येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? कारण एवढं सगळं तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल, एवढं कट कार्यस्थान त्या ठिकाणी असेल, आणि मग तुम्ही फेब्रुवारी 16ला एक पत्र देताय इलेक्शन कमिशनला, सगळे अधिकार हे तिथं जे वर्किंग प्रेसिडेंट आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात यावे. आणि ही गोष्ट जेव्हा सुनेत्रा काकींना कळाली तेव्हा त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी लिहिलं, आणि स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे की 28 जानेवारी पासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हॉइड त्या ठिकाणी ठरवावं. म्हणजे सुनेत्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहित होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं. फक्त एवढंच आहे, राजकारण इतकं वंगाळ झालेलं आहे, आसपास कोण लोक आहेत हे मात्र काकींनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठरवावं. का? लेगेसी आहे ही, अजितदादा पवारांची लेगेसी आहे, त्यांचं कष्ट आहे 40 वर्षाचं, आणि याच्यासाठीच कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी आम्ही हा मुद्दा, हा आमच्या पक्षाचा नसला पण शेवटी अजितदादांचा मुद्दा आहे, त्यामुळे अजितदादांचे कष्ट वाया जाऊ नये एवढंच या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि हे कागद मी जे पुढे आणलेले आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं. दोन पोलीस स्टेशनमध्ये गेलात, दोन पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रात गेला, मरीन ड्राईव्ह असो किंवा बारामती असो, मात्र तुम्हाला FIR दाखल करायला बँगलोर जावं लागलं. तुम्हाला अजूनही वाटतंय का महाराष्ट्र पोलीस सखोल तपास करेल याचा? हे बघा, तपास तर महाराष्ट्रालाच करावा लागेल. ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. FIR घेतला जात नव्हता, आम्ही प्रयत्न केले, कर्नाटका पोलिसांनी तो स्वीकारला, 0 FIRच्या अंतर्गत तो ट्रान्सफर सुद्धा केला. आता हे इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राकडनं व्हायला पाहिजे. आता CID